नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागे जे विशेष किंवा मुख्य असं कारण आहे ते म्हणजे पीसीआय अपडेट किंवा पीसीआय प्रोफाईल अपडेट. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सर्वच विद्यार्थी येतात, जे कुठले विद्यार्थी फार्मसी फील्डचे म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर इन फार्मसी किंवा मास्टर इन फार्मसी या व्यतिरिक्त डिप्लोमा, डिग्री आणि मास्टर फार्मसी कोर्सेसला शिकवणारे शिक्षक, प्राचार्य, विद्यापीठ, कॉलेजेस हे सर्वांसाठीच फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने प्रोफाईल अपडेट करण्यासाठीचे आदेश दिलेले आहेत. हे गेल्या महिन्यापासून चालू आहे, परंतु विद्यार्थ्यांसाठी आता स्ट्रिक्ट केलेलं आहे. तर बऱ्याच कॉलेजेसकडे कडून या करिता विद्यार्थ्यांना आदेश दिलेले असतील, इन्स्ट्रक्शन दिलेले असतील. परंतु नेमकं काय करायचं आहे, विद्यार्थी जर कन्फ्यूज असतील तर हा व्हिडिओ बघा. तुम्हाला स्वतः करून दाखवतोय त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय. फर्स्ट ऑफ ऑल सर्वात आधी तुम्हाला गुगलवर पीसीआय सर्च करायचे. त्यानंतर जी सर्वात पहिली वेबसाईट येईल पीसीआयची, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय. इथे क्लिक झाल्यानंतर इथे बरेचसे त्यांनी काही ऑप्शन दिलेले आहेत, पण तुमच्यासाठी जे महत्वाचं आहे, मी परत एकदा सांगतो, याच्यासाठी जो विद्यार्थी ओटीओ मध्ये असेल त्याने, जो करंट इयर मध्ये असेल त्याने, जो पासआउट विद्यार्थी झाला असेल त्याने, सर्वांनीच प्रोफाईल अपडेट करायचे, लक्षात घ्या. याशिवाय तुम्हाला लायसन्सला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा इतर काही भविष्यातल्या ज्या काही फार्मसीसाठी महत्वाच्या गोष्टी असतील त्या तुम्हाला त्या पोर्टल थ्रू कळणार आहे. त्याच्यामुळे हे एकदम महत्वाचं आहे, हे तुम्हाला करावंच लागेल. तर प्रोसिजर सोपी आहे, मी परत एकदा तुम्हाला सांगतो. तुम्हाला गुगलवर पीसीआय सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ची वेबसाईट पहिली जी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असा विंडो, एक पोर्टल तुमच्या समोर ओपन होईल. याच्यावर डिजी फार्मामेडवर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक झाल्यानंतर इथे बघा त्यांनी काही रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत. जर इन्स्टिट्यूट असेल तर इन्स्टिट्यूटने इथून करायचे, विद्यार्थी असेल तर त्याने इथून, फार्मासिस्ट म्हणजे तो विद्यार्थी पण असू शकतो. तो, मला एक सांगायचं बघा, याच्यात कन्फ्युजन नका होऊन देऊ. स्टुडंट म्हणजे जो फक्त शिकतोय, जो फार्मसीला ज्याचं ऍडमिशन आहे, ठीक आहे, जो पासआउट नाही, जो करंट इयरला आहे, ओटीओ मध्ये आहे, फर्स्ट इयर डिप्लोमाला आहे, फर्स्ट इयर डिग्रीला आहे, किंवा जो काही कोर्सेस मध्ये तो करंट शिकतोय, अशा विद्यार्थ्यांनी फक्त स्टुडंटवर क्लिक करायचंय. जो विद्यार्थी पासआउट होऊन गेलेला आहे, जो फार्मसीतून शिकून टीचर झालेला आहे, किंवा जो मेडिकल शॉपवर आहे, जसं मग स्वतःच मालकी मेडिकल शॉप आहे, किंवा जो फार्मासिस्ट मध्ये किंवा फार्मसी शॉप मध्ये शिकतोय, ट्रेनिंग करतोय, त्या सर्वांनी थर्ड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि फॉर एक्झाम्पल कंपनी असतात, तर इंडस्ट्री असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतील, रिसर्च अँड डेव्हलपमेंट कंपनी असतील, फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट कंपनी असतील, ह्या झाल्या कॉर्पोरेट म्हणजे ऑर्गनायझेशन. यांनी ऑर्गनायझेशनवर क्लिक करायचंय. तर सर्वात पहिले मी स्टुडंटवर तुम्हाला सांगतो. स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर असं एक विंडो ओपन होईल. सॅल्युटेशन मध्ये तुम्हाला तुम्ही काही डॉक्टर नाही, मॅडम नाही, मिस्टर आणि मिस, ठीक आहे. तुम्ही मॅरिड असाल तर मिसेस हे करू शकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता समजा आपण मिस्टर करून बघू. नंतर फर्स्ट नेम जे तुमचं नाव असेल ते, त्याच्यानंतर मिडल नेम जे तुमच्या वडिलांचं नाव असेल ते, त्याच्यानंतर लास्ट नेम जे तुमचं आडनाव असेल ते, फादर नेम पूर्ण वडिलांचं नाव, मदर नेम आईचं नाव. सर्वात महत्वाची गोष्ट, हे सर्व तुम्ही 12th सायन्सला जे तुमचं रिझल्ट किंवा मार्कशीट आहे त्याच्यावरूनच हे सर्व डिटेल्स भरा. आणि मेक शुअर की ते डिटेल्स आणि तुमच्या आधार कार्डवरचे डिटेल्स हे मॅच व्हायला पाहिजे. कारण की काय, पुढे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या अपलोड करायच्या असतील त्याच्यामध्ये आधार लिंकिंग ही महत्वाची प्रोसिजर आहे. तर ह्या सर्वांमध्ये ते नावं, बऱ्याच जणांचं काय असतं की आधार कार्डवर नाव वेगळं असतं आणि रिझल्टवर नाव वेगळं असतं, किंवा सरनेम मध्ये एखादं अल्फाबेट, समजा ए किंवा बी, असं काहीतरी एक्स्ट्रा एक अल्फाबेट, एक वर्ड लागलेला असतो. तर तो पूर्णस्वी तुमचा डिसिजन असणार आहे, तुम्हाला कुठलं नाव टाकायचंय. पण मेक शुअर की तुम्ही जे व्हेरीफाईड डॉक्युमेंट आहे त्याच्या थ्रूच जा. कारण आपल्या 10th एसएससीचं जे बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट असतं, किंवा एचएससी म्हणजे 12वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट असते, या दोघांवर आईचं नाव दिलेलं असतं. तर ते स्पेलिंग व्यवस्थित बघा. नंतर मोबाईल नंबर तोच इथे ऍड करा, जो रजिस्टर्ड आहे, जो चालू आहे, ज्याच्यावर ओटीपी येणार, असा मोबाईल नंबर तिथे टाका. ईमेल आयडी तुमचा करंट हवा.
तो ईमेल आय डी अपडेट बघा त्याला करून, तो व्यवस्थित चालू आहे का, त्याचा पासवर्ड तुम्हाला माहिती आहे, कारण मोस्ट ऑफ गोष्टी OTPs वगैरे ईमेल आय डी किंवा फोन नंबरवर येतात. जर मोबाईल नंबरवर नाही आला तर तो ईमेल आय डीवर येतो, त्याच्यामुळे तो चालू आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला आधी बघायला लागेल. त्याच्यानंतर कोर्स. कोर्स म्हणजे तुम्ही फार्मसी रिलेटेड कुठला कोर्स मध्ये तुमचं ऍडमिशन आहे, मग फार्म डी असेल, बी फार्म असेल, डी फार्म असेल, बी फार्म असेल, फार्म डी असेल. आता बघा, तुम्ही डिप्लोमा फर्स्ट किंवा सेकंड इयरला असेल तुम्ही फक्त डी फार्मवर क्लिक करा. नंतर बी फार्म जो 4 वर्षांचा कोर्स असतो तो बी फार्म म्हणून आहे. बी फार्म प्रॅक्टिस हा वेगळा पार्ट आहे, तुम्ही त्याच्यावर क्लिक करू नका. नंतर इन्स्टिट्यूट, तुमच्या इन्स्टिट्यूटचं जे नाव असेल ते इथे येऊनच जाणार, त्याच्यावर क्लिक करा. डेट ऑफ ऍप्लिकेशन. तर डेट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे कुठली असणार आहे, तर बघा इथं तुम्ही एक करेक्शन, इथं डेट ऑफ ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही बर्थ डेट इथे ऍड करून द्या. त्याच्यानंतर तुम्हाला ते एडिटही करता येईल, त्याच्यामुळे काय अडचण नाही, पण ते डिटेल्स तुम्ही तिथे ऍड करून द्या. कारण डेट ऑफ ऍप्लिकेशन असेल तर हे कॉम्प्युटराइज आहे, ऑटो आहे. तर ज्या दिवशी तुम्ही ऍप्लिकेशन करताय ती डेट तर त्यांच्याकडे हिस्ट्रीमध्ये येऊनच जाते. तर कदाचित त्याचा अर्थ काही वेगळा असू शकतो, त्याचा आपण अभ्यास करून त्याच्यावर जो अपडेट असेल तो आम्ही तुम्हाला कळवू. त्याच्यानंतर इंडिया इथे तुम्ही ऍड करून द्या, आपली कंट्री सिलेक्ट करा. नंतर स्टुडंट ऍड्रेस, जो तुमचा ऍड्रेस असेल तो इथे टाका. त्याच्यानंतर इथे एक त्यांनी कॅप्चा दिलेला आहे, एक कोड दिलेला आहे, तो इथे व्यवस्थित अल्फाबेट स्मॉल डिजिट्स काय असतील ते टाका. नंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला लगेच 2 मिनिटांमध्ये मोबाईलला मेसेज येईल. तिथे तुम्हाला ID आणि पासवर्ड, ह्या PCIच्या नावाने तो मेसेज असणार आहे, PCI. आणि त्याच्यामध्ये त्या मेसेजमध्ये ते तुम्हाला डिअर स्टुडंट, दिस इज युअर रजिस्ट्रेशन ID अँड पासवर्ड असं येऊन जाईल, आणि ही विंडो कट होऊन जाणार. नंतर पुन्हा ही विंडो ओपन होणार. त्याच्यानंतर मग तुम्हाला फक्त साइन इन वर क्लिक करायचं. मग जेव्हा तुम्ही साइन इन वर क्लिक कराल, इथे तुम्हाला ईमेल ऍड्रेस म्हणजे जो तुमचा ID असेल, लक्षात ठेवा, ईमेल ऍड्रेस म्हणजे आपला ईमेल ID नाही. त्यांच्याकडनं या साईटवर बरेचसं काम व्हायचं बाकी, अपडेट व्हायचं बाकी, त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर काही फोकस करू नका. तुमच्या मोबाईलला जो ID येईल तो इथे क्लिक करा, आणि जो पासवर्ड येईल तो इथे टाका. त्याच्यानंतर आय एम नॉट रोबोट, त्याच्यानंतर इथे जे काही ऑप्शन्स येतील ते सिलेक्ट करा. ऑप्शन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल ते तुम्हाला ओळखायला लावतील की सिग्नलचे लाईट कुठले कुठले, त्या 6 स्क्वेअर मध्ये, 8 स्क्वेअर मध्ये दाखवा, ते क्लिक करायचं, बस दॅट्स इट. ते फक्त व्हेरिफिकेशन असतं की तुम्ही रोबोट नाही. आणि मग लॉग इन वर क्लिक केल्यानंतर पुढे तुमचं विंडो ओपन होऊन जाणार. मग त्याच्यामध्ये मग आता 2 मिनिटासाठी मी व्हिडिओ पॉज करतोय आणि एक माझं मी तुम्हाला करून दाखवतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला एवढी तरी आयडिया येऊन जाईल की नेमकं आपल्याला काय करायचंय. बरं मित्रांनो, मी आता माझं जे लॉग इन आहे ते ओपन केलंय. तर जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचा ID आणि पासवर्ड जेव्हा तुम्ही ऍड कराल, आय एम नॉट रोबोटवर क्लिक कराल आणि त्यापुढे साइन इन वर क्लिक कराल, त्यानंतर अशी विंडो ओपन होईल. आता इथं बघा, इथं माझं नावाचं जी येतोय. ठीक आहे, तर इथं जे काही डिटेल्स आहेत, तर मग आता मी जर फॅकल्टी असेल किंवा मी फार्मासिस्ट आहे, तर मग मला ह्या सर्व गोष्टी इथे ऍड करायच्या. फार्मसी एज्युकेशनल ट्रेनिंग म्हणजे माझं एज्युकेशन काय काय झालं, मग तिथं 10वी 12वी अशा ऑप्शन्स येतात. त्याच्यानंतर प्रोफाईल, एम्प्लॉयमेंट, जर मी कुठे काम करत असेल तर. आता मी इथे फार्मसिस्ट प्रोफाईलवर क्लिक करतोय. तर आता मी टीचिंग फार्मासिस्ट मध्ये होतो, म्हणून माझे डिटेल्स काय अशा प्रमाणे असतात. तर पुढचे मी तुम्हाला काही जास्त दाखवत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ते सर्व करायचं, आणि भरून झाल्यानंतर तुम्ही साइन आउटवर क्लिक करून द्या. या व्यतिरिक्त काही अडचण आली तर तुम्ही या चॅनलवर मेसेज करू शकता आणि कळवू शकता. धन्यवाद.